तुझ्यात अनंत काळ राहील. तुझ्या स्पर्शाने सर्व पाप नष्ट होतील. शुभम भवतु. गंगा यांनी त्यांच्या मनातलं उत्कट प्रेम श्री महादेवांकडे व्यक्त केलं आणि ते होणे शक्य नाही असं श्री महादेवांनी निक्षून सांगितलं. पर त्यांनी तर त्यांच्या मनातलं सांगितलं आहे, मग त्यात काय चुकलं? नाहीच चुकलं ना, त्यांचं काही चुकलं ना श्री महादेवांचं. जे शक्य नाही ते कसं होणार? शिव आणि शक्ती यांना विलग कोण करणार? पण मला प्रश्न पडला आहे मुनिवर, श्री पार्वती देवी आणि श्री महादेवांचा विवाह झाला होता? होय देवी. तुम्ही आख्यानात हे देखील सांगितले होते की पार्वती देवी या हिमालयाच्या सुपुत्री होत्या. होय देवी. म्हणजे त्या देवी गंगा यांच्या बहीण होत्या. नारायण नारायण. होय देवी. मग आपल्या बहिणीचा आणि महादेवांचा विवाह होणार आहे हे ठाऊक असूनही त्यांनी असे का केले? कारण असं काही घडणार आहे हे त्यावेळी गंगेला ठाऊक नव्हतं. पण पार्वती देवींच्या मनात तुमच्याविषयी प्रेम होतं आणि तुमच्या मनात देखील त्यांच्याविषयी प्रेम होतं हे मला ठाऊक आहे. पण हे सारं घडत असताना पार्वती देवींनी मध्ये हस्तक्षेप का नाही केला? त्यावेळी असं घडत असताना पार्वती देवी कुठे होत्या? तुम्ही काहीच का बोलला नाही? मला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. त्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही. मला सांगा, त्यावेळी पार्वती देवी कुठे होत्या? त्या काहीच का बोलल्या नाही? तुम्ही काहीच का बोलत नाही? माझा प्रश्न केवळ इतकाच आहे की एवढं सगळं चाललं असताना पार्वती देवींनी काहीच कसा हस्तक्षेप केला नाही? महादेवांच्या प्रती त्यांच्या मनात किती प्रेम आहे हे सर्वांनाच ठाऊक होतं आणि ते श्री महादेवांनी देखील स्वीकार केलं होतं. मग त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या मनात असं काहीतरी सुरू आहे हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी त्यांना थांबवलं का नाही? मला जर म्हाळसाने काही विचारलं तर मी असत्य बोलू शकणार नाही. मला त्यांच्यापासून ते लपवून ठेवता येणार नाही. देवी, असं काही होणार नाही. देवी, देवी, आपला प्रश्न, आपली शंका अगदी योग्य आहे. हे असं कसं घडलं हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविकच आहे. सतीदेवींनी आत्मदाह करून घेतला. शिवतत्वापासून शक्तिरूप विलग झालं. पण माझा प्रश्न अनुत्तरितच आहे. देवी, आख्यानाच्या ओघात ते सर्वांनाच कळणार आहे. परंतु साऱ्यांनाच हा प्रश्न पडला होता की जर शिव आणि शक्ती यांचं पुनर्मिलन झालं नाही तर तारकासुराचा वध करणं अशक्य होईल. देवा, मला एक विचारायचं होतं जी. विचार बानू. नाही म्हणजे मला जे ठाव आहे त्याचा विचार करून मी बोलते.
माझं चुकीचं बी असल पर बानू, कोणताही संकोच मनात ठेवू नको. नाही म्हणजे गंगा देवी ह्या बी पवित्र नदी आहे ती, मोठ्या आहे ती. आणि असं असताना तुला हेच म्हणायचं आहे ना की देवी गंगा आणि श्री महादेवांच्या मिलनाने सृष्टीवरील हे संकट दूर झाले नसते का? ओहेजी, नाही बानू, तुझी शंका जरी योग्य असली तरी ते शक्य नव्हतं. सती म्हणजे साक्षात आदिशक्तीचे रूप. या सृष्टीच्या कल्याणासाठी आदिशक्तीने हे रूप धारण केले होते. सती, जिच्याशी माझा विवाह झाला होता आणि त्यांनी तर आत्मदाह केला होता. देवी, मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे या आख्यानातच मिळणार आहे. ते काय आहे हे आता सगळ्यांनाच लवकर कळणार आहे. स्वामी, तुम्ही इतके निश्चिंत कसे? तुम्हाला कोणती चिंता आहे देवी? श्री महादेव आणि देवी सती यांचं मिलन कधी आणि कसं होणार? श्री सतीदेवींनी पुनर्जन्म घेतला की ते शक्य आहे. परंतु त्या हा जन्म कधी घेणार आहेत? ती वेळ जवळ आली आहे. ह्या जन्मात श्री महादेव आणि देवी सती यांचं एकत्र येणं सहज शक्य होईल का? नाही देवी, श्री सतीदेवींना कठोर तप साधनेतून श्री महादेवांना प्राप्त करावे लागेल. परंतु पुन्हा ही परीक्षा का? ही शिवलीला आहे. नारायण नारायण. बंधू, तुम्ही म्हणाला होतात की आख्यानात मला माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल. होय देवी. पण माझा प्रश्न निराळा होता. नाही म्हाळसा, त्यावेळी पार्वती देवींनी गंगा देवींना का थांबवलं नाही असा तुमचा प्रश्न होता, हो ना? हो. देवी, कारण त्यावेळी श्री पार्वती देवींनी जन्म घेतला नव्हता. म्हणजे देवी, साक्षात आदिशक्ती या श्री महादेवांच्या मिलनासाठी या सृष्टीवर पुनर्जन्म घेणार होत्या. आणि तो जन्म पार्वती देवींच्या रूपात होता. होय म्हाळसा, आदिशक्ती पार्वतीच्या रूपाने पुन्हा अवतार धारण करेल असा क्षण तेव्हा आला नव्हता. त्या क्षणाला अजून काही काळ होता. आणि त्यांच्या जन्मानंतरच श्री पार्वती देवी आणि श्री महादेव यांचे मिलन होणार होते. परंतु ते इतके सहज साध्यही नव्हते. अत्यंत खडतर अशा साधनेतूनच त्यांना श्री महादेवांना प्राप्त करावे लागणार होते. आजा, अरे हे काय काय चाललंय, काय समज? ऐकलं नाही होय? पार्वती देवींचं सांगत्या ती महाराज. अरे आपल्यासारख्या साध्या माणसासनी हे समज कवाठावं झालं असतं र. होय, हे खरंय. बानूचं देवान सगळं लगीन झालं म्हणून आपण हिथं आलो आणि आख्यान ऐकाय मिळालं. अरे भाग्य आहे आपलं. पर त्या वेळेला गंगा देवींच्या मनात काही विचार आला असेल रे बा. महाराज, नाही म्हणजे महादेवांनी गंगा देवीसनी सांगितलं होतं का त्यांचं महादेवांसंग लगीन होणार नाही. पार्वती देवी आणि देवी गंगा यांचा काय संबंध आहे हे मला काही प्रमाणात कळलं आहे आणि आख्यानातून ते स्पष्ट होईलच. पण माझा प्रश्न असा आहे की हे सर्व घडत असताना मी कुठे होते? माझा आणि देवी गंगा यांचा काय संबंध आहे